12वी सायन्स आपण कालच्या लेक्चरला क्वेश्चन नंबर 4 पूर्ण केलेला आहे. चौथ्या प्रश्नामध्ये 1, 2, 3, 4 जे उदाहरणं होती ती सर्व आपण घेतलेले आहेत. तुझ्या पुस्तकाचं पान नंबर आहे 124, एक्सरसाइज नंबर 4.2, पेज नंबर 124, क्वेश्चन नंबर 5. आपण आता प्रश्न 5व्याला आलोय. क्वेश्चन नंबर 5. 5वा प्रश्न वाचूया, समजून घेऊया. 3 मार्काचा एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. तुम्हाला विचारलेलं आहे कंबाइंड इक्वेशन, जॉइंट इक्वेशन पासिंग थ्रू द ओरिजिन, की ज्या दोन रेषा ओरिजिन मधून जात आहेत. ईच ऑफ विच मेकिंग एन अँगल ऑफ 30 डिग्रीज विथ द लाईन. की त्या दोन रेषा ईच ऑफ विच काय करतायत, दिलेल्या रेषेशी 30 मापाचा कोन करतायत. आणि रेषा काय तुम्हाला दिलेली आहे, 3x + 2y - 11 = 0. प्रश्न कळलाय का बघा, लक्ष द्या. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन रेषांचं तुम्हाला जॉइंट इक्वेशन, कंबाइंड इक्वेशन विचारलेलं आहे. आता पुढे काय माहिती दिली आपल्याला, ऑफ विच making an angle of 30 degrees with the line 3x + 2y - 11 = 0. त्या दोन रेषांपैकी एक रेषा या रेषेशी कुठल्या, 3x + 2y - 11 = 0 या रेषेशी 30 मापाचा कोन करते. आपल्या ज्या दोन रेषा दिल्या त्या दोन रेषा पैकी एक रेषा ईच ऑफ म्हटले बघा, प्रत्येक रेषा म्हटलेला आहे 3x + 2y - 11 = 0 शी 30 मापाचा कोन करते. आणि तुम्हाला त्या दोन रेषांचं एकत्र इक्वेशन विचारलेलं आहे, जॉइंट इक्वेशन विचारलेलं जरा समजून घेतलं बघा. आता आपण ते सोल्युशन बघूया. तुम्हाला दिलेली रेषा गिवन लाईन, आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली रेषा गिवन लाईन, काय रेषा दिलेली आहे ती, दिलेली रेषा काय आहे, 3x + 2y - 11, 3x + 2y - 11 = 0. आता लक्षात घ्या की आपल्याला अँगल दिलेला आहे, ही रेषा दिलेली आहे. तुम्हाला काय करता येतं, या रेषेचा स्लोप काढता येतो. स्लोप ऑफ द गिवन लाईन तुम्हाला काढता येईल. तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला, ax + by + c = 0. ax + by + c = 0. Then formula for slope, previous exercise, -a/b, -a/b. A means 3. ax + by + c = 0. Its slope is -a/b. Its slope, its slope m1 suppose equal to m1, and m1 equal to -a/b is equal to minus a means 3 and b means 2. -3/2 is the slope of given line. This is the given line and its slope is -3/2. We have asked the joint equation of lines which makes an angle of 30 degrees with this line. Then we have formula tan theta. Tan theta equal to mod m1 - m2 upon 1 plus m1 m. This is the slope m1. Another slope take as m. Next sentence, combined equation of lines passing through the origin, each of which makes angle of 30 degrees with the given line. Let slope of line, slope of line making the angle of 30 degrees, making the angle of 30 degrees with given line, with given line BM, given line BM. आपल्याला जे विचारलेलं आहे जॉइंट इक्वेशन, त्यापैकी एका रेषेचा स्लोप आपण काय घेतला, एम घेतला. तर काय सांगितलं तुम्हाला,
ही जी रेषा आहे आता आपण स्लोप मांडलेली ही रेषा हिला 30 मापाचा कोण होतोय तिचा स्लोप आपण काय केला एम मानला. लेट स्लोप ऑफ अ लाईन मेकिंग अँगल ऑफ 30 डिग्रीज विथ द गिवन लाईन बी एम. गिवन लिहा गिवन लाईन बी एम. गिवन लाईन बी एम. आपल्या जे उदाहरणात जे विचारलेले आहे जॉईंट इक्वेशन त्यापैकी एक रेषा या रेषेशी 30 मापाचा कोन करते त्या रेषेचा स्लोप आपण एम मानला. मग हा काय झाला थिटा झाला. therefore theta is equal to 30 डिग्री. मग थिटा किती झाला 30 मापाचा झाला. theta is equal to 30 डिग्री. अँगल बिटवीन टू लाईन्स इज 30 डिग्री. दोन रेषांच्या मधला कोन 30 मापाचा आहे. एका रेषेचा स्लोप m1 आहे एका रेषेचा स्लोप m मानलाय आपण कारण यावर तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन येतं. ऑक्झिलरी इक्वेशन वरून तुम्हाला जॉईंट इक्वेशन काढता येतं. आपला फॉर्म्युला माहिती आहे सरकारी वी नो काय फॉर्म्युला थिटाचा 11वीचा फॉर्म्युला आहे तो tan थीटा इज इक्वल टू मॉड m1 minus m2. m1 minus m2 take here m1 means m and m2 means m1 upon 1 m1 minus m2 upon 1 plus m into m1. आहे का आपलं सूत्र आठवतंय का 11वीचा फॉर्म्युला tan theta equal to m1 minus m2 upon 1 plus m1 m2. आता m1 म्हणजे काय आपण m मानलेलं आहे m2 म्हणजे m1 मानलं m1 म्हणजे m मानलं m2 म्हणजे m1 मानलं. तुम्हाला दोन रेषा दिल्या तुम्हाला ही पहिली रेषा दिलेली गिवन लाईन इट्स स्लोप इज m1. तुम्हाला विचारलेल्या दोन रेषांमधली एक रेषा या रेषेला 30 मापाचा कोन करते तिचा स्लोप आपण m मानला. सूत्र काय तुमचं tan theta equal to mod m1 minus m2 upon 1 plus m1 m1 च्या ऐवजी आपण m वापरलो m2 च्या ऐवजी आपण m1 वापरलो m1 च्या ऐवजी m लिहिलो m2 च्या ऐवजी m1 लिहिलो. हे सर्व आपण पुढे गेलो की तुम्हाला m मधलं इक्वेशन मिळलं आणि m मधल्या इक्वेशनला m चा काय फॉर्म्युला y upon x भरलं की तुम्हाला जॉईंट इक्वेशन येईल. कारण की बघा therefore tan 30 degrees tan 30 अंश बरोबर tan 30 डिग्री इक्वल टू m तुमचा आहे असंच मायनस नंतर m1 ठीक आहे टाकले आपण -3 upon 2 -3 upon 2 upon 1 प्लस तुमच्याकडे m आहे तेच m2 m1 म्हणजे काय आहे -3 upon 2 mod m minus m1. m1 means -3 upon 2 1 plus m into -3 upon 2. Now simplify and write here value of tan 30 from table tan 30 value 1 upon root 3 1 upon root 3 is equal to mod m plus minus plus m plus 3 upon 2 divided by and तुमच्या ठिकाणी 1 minus plus minus 1 minus 3m upon 2 3m divided by 2. This minus plus m plus 3 upon 2 plus minus अधिक वजा वजा लिहिलं वजा वजा अधिक लिहिलं. आता काय करूया आपण in numerator this m has denominator 1 3 upon 2 across छेद समान करा तिरकस गुणाकार करा इथे पण तसंच आहे इथे छेद समान करा therefore 1 upon root 3 1 divided by root 3 is equal to बरोबर पुन्हा काय आलं equal to mod 2m plus 3 upon 2 2m plus 3 upon 2 divided by त्याला भागिले काय येणार 2 minus 3m upon 2. गडबड करायची नाही प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक डबल चेक करून लिहा. आपलं चुकत नाही बरोबर येते फक्त गडबड करू नका.
2m plus 3 upon 2. 2 minus 3m upon 2. आता ह्या टूला हे टू गेलं, टू कॅन्सल कर. Therefore म्हणून तिथं करा. Therefore 1 divided by root 3 is equal to काय आलं तुमचं पुढच्या बाजूला 2m plus 3 upon 2 minus 3m. तुमचं आहे हे मॉड मध्ये आहे मॉड 2m plus 3 upon 2 minus 3m. आता बघा काय करूया, इथं रूट आहे इकडं मॉड आहे, कसं करावायचं हे स्क्वेअर रूट आहे, या बाजूला मॉड चिन्ह आहे, दोन्ही बाजूचा वर्ग करा. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा वर्ग करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड्स आपण दोन्ही बाजूंचा वर्ग करूया. काय डाव्या बाजूला काय आला, LHS 1 square is 1, root 3 square is 3 is equal to RHS 2m plus 3 bracket square divided by is 2 minus 3m square. आपण दोन्ही बाजूंचा वर्ग केला, वर्ग केल्यामुळं वर्ग चिन्ह निघून गेलं आणि मॉड चिन्ह निघून गेलं. आता काय करूया, क्रॉस करूया, तिरकस गुणाकार 1 into 3 into 1 into that is 2 minus 3m square. 2 minus 3m bracket square is equal to 3 into bracket 2m plus 3 bracket square. तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, हा अंश आणि हा छेद लिहिला, हा छेद आणि हा अंश लिहिला. आता स्क्वेअर करायचा, हा स्क्वेअर करायचा. तुम्हाला सूत्र माहित आहे, काय सूत्र, a minus b ब्रॅकेट स्क्वेअर a plus b ब्रॅकेट स्क्वेअर. आठवतंय का फॉर्म्युला मी इथे लिहितोय, a minus b ब्रॅकेट स्क्वेअर, फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. म्हणजेच काय, पहिल्या पदाचा वर्ग a स्क्वेअर, दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट, आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. मध्ये चिन्ह मायनस असेल तर मायनस लिहा, मध्ये चिन्ह प्लस असेल तर प्लस लिहा, प्लस असेल तर प्लस. मग डाव्या बाजूला मायनस आहे, हे सूत्र पहिलं वापरायचं. उजव्या बाजूला प्लस आहे, प्लस सूत्र वापरायचं. ए स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा वर्ग, दोनचा वर्ग, मायनस 2ab दुप्पट, बी स्क्वेअर दुसऱ्याचा वर्ग, हे तसंच आहे 2m स्क्वेअर प्लस दुप्पट बी स्क्वेअर. ह्या सूत्राला आपल्याला पुढे सुटतंय. लिहूया आपण, लिहा काय आलं पुढचं आपल्या ठिकाणी, काय आलेलं आहे, 2 स्क्वेअर इज 4, 2 चा काय आला 4, 2 स्क्वेअर इज 4 मायनस दुप्पट 6 दुने 12 12m प्लस 3m स्क्वेअर इज 9m स्क्वेअर, 2 चा वर्ग 4 आला, 6 दुने 12 आलं, 3 चा वर्ग 9, m चा वर्ग 9m इक्वल टू 3 ब्रॅकेट 3 कंसामध्ये काय येणार, 2 स्क्वेअर इज 4 4m स्क्वेअर प्लस मध्ये 6 एक मिनिट, 3 दुने 6 6 दुने 12 पाहिजे, दुप्पट ना मध्ये काय पाहिजे, दुप्पट पाहिजे, गुणाकाराची दुप्पट. काय आलं, 3 दुने 6 6 दुने 12 12m आणि प्लस काय येणार, सेकंड स्क्वेअर इज 9, पहिल्या पदाचा वर्ग 4m स्क्वेअर मध्ये दुप्पट 3 दुने 6 6 दुने 12m आणि 3 चा वर्ग 9. आता हा कंस सोडवूया. Therefore 4 minus 12m plus 9m square is equal to बरोबर काय आलं, 3 चौक 12 12m स्क्वेअर, पुन्हा काय आलं मध्ये प्लस 12 त्रिक 36 36m प्लस 3 नव्वे 27 27. आता काय करूया, सगळं त्या बाजूला घेऊया. तुझे LHS 3 चौक 12 3 4 12 3 12 36 3 9 27. तसं आपण तिकडे घेऊया. काय आलं मग, किंवा इकडे घ्या सगळं तरी चालते. ही बाजू इकडे घ्या, LHS RHS करा, 9m स्क्वेअर टू RHS मायनस 12m स्क्वेअर मायनस 9m स्क्वेअर, 12m स्क्वेअर मायनस 9m स्क्वेअर. डावी बाजूने उजवीकडे न्यायची.
हे प्लस आहे ते मायनस झालं प्लस 36m आणि इकडच काय येणार आहे त्या मायनस प्लस होणार प्लस 12m 12m आता काय येणार हे 27 याच बाजूचे आणि ह्या बाजूचे वजा 4 -4 इक्वल टू 0 काय केलं आपण ही बाजू इकडे आणली 12m² मायनस 9m². 36m plus 12m. 27 minus 4. Similar terms together. m² together. m together. Constant together. Now 12m² minus 9m² means 3m². 12 9 गेले 3 होईल. 36 plus 12 that is how many 48. 36 अधिक 12 म्हणजे 48 प्लस आता पुढे काय म्हणजे झालं 27 वजा 4 म्हणजे काय आलं 23 23 इक्वल टू 0 आलं बरोबर 12 9 गेले 3 36 आणि 12 48 27 ने 4 गेले 23 त्याला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन दिस इज ऑक्झिलरी इक्वेशन दिस इज ऑक्झिलरी इक्वेशन ऑक्झिलरी इक्वेशन रिमार्क मध्ये लिहिलं होतं बघा पुस्तकात दिस इज ऑक्झिलरी इक्वेशन आता काय करायचं मग नाऊ पुट m च्या ऐवजी y अपॉन x द्यायचं नाऊ पुट m इज इक्वल टू y अपॉन x m च्या ऐवजी y अपॉन x द्यायचं नाऊ पुट m इज इक्वल टू y अपॉन x आता या m च्या ऐवजी y अपॉन x द्यायचं या m च्या ऐवजी y अपॉन x द्यायचं आणि पुढे ते सोडवायचं तुम्हाला उत्तर पुढे येणार आहे इथे प्रकार शंका आहे का बघा कारण आपल्याला ते पुसावं लागतं आता आपल्याला पुसावं लागणार आहे त्यामुळे इथे प्रकार कुठे काय शंका आहे का बघा आता आपण काय केलं हे इक्वेशन काढलं 3m² plus 48m plus 23 equal to 0 this is auxiliary equation now put m equal to y upon x या m च्या ऐवजी y upon x लिहायचं या m च्या ऐवजी y upon x लिहायचं 3 y upon x square आपण लिहिले 3 y upon x square plus 48 m means y upon x plus 23 equal to 0 आता पुढे सोडवा तुम्हाला उत्तर येते पुढच्या स्टेप तुम्ही सोडवले असेल तरी चालते तुम्हाला उत्तर या ठिकाणी येते आता आपण पुढे सोडवूया काय येणार पुढे बघा आता ते पुढे काय येणार त्या ठिकाणी therefore 3 y upon x square means y square upon x square y square upon x square plus this 48 y upon x plus 23 is equal to 0 y upon x ब्रॅकेट स्क्वेअर कंसाला वर्ग होता y square upon x square आलं इथे पण तसंच आहे 48 कंस बाहेर आहे y upon x मल्टिप्लाय केला आपण प्लस 23 इक्वल टू 0 कंस सोडवल्या आता काय केलं पाहिजे x स्क्वेअर x इथं काय नाही म्हणजे 1 आहे मग किती गुणलं पाहिजे x स्क्वेअर गुणावं लागेल x स्क्वेअर छेदामध्ये आहे x छेदामध्ये इथे 1 आहे x स्क्वेअर तुम्हाला गुणावं लागेल एलसीएम मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय x स्क्वेअर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय x स्क्वेअर आपण दोन्ही बाजूंना x स्क्वेअर न गुणूया मग या ठिकाणी 3y² आलं 3y² प्लस 48 आपण काय करतोय x² न गुणतोय काय राहिले इथं x² मधला x गेला राहिलं काय y(x) राहिले प्लस 23x² इज इक्वल टू 0 कळलंय का बघा आपण काय केलं x² न गुणलं इथे x² न गुणल्यामुळे x² कॅन्सल झाला लक्ष आहे का राहिलं 3y² इथे x² न गुणल्यामुळे 1x गेला राहिलं x आणि y आणि इथं गुणलंय आपण x² आता फक्त हे पहिल्यांदा द्या नाहीतर मग गुणाकार करून असते लक्षात आलंय का गुणल्यानंतर स्टेप लक्षात आलंय का मी ते लिहिलेलं नाही फळ्यावर x² न गुणल्यामुळे x² ला x² गेला राहिलं 3y² x² मधला x गेला 1x उरला राहिलं yx
इथं काही नाहीच आहे त्यामुळे एक्स स्क्वेअर हा असं आलं. आता हे पहिल्या लिहा. Therefore 23x² plus 48xy plus 3y² is equal to 0. आपण एक्स स्क्वेअर पहिल्यांदा लिहिलं, एक्स वाय दुसऱ्यांदा लिहिलं आणि वाय स्क्वेअर आपण तिसऱ्यांदा लिहिलं. तुम्हाला काय विचारलेलं आहे? आन्सर the combined equation of lines passing through origin, each of which making an angle of 30 degrees with the line is. आलं का? उत्तर बघा बरं तुमच्या पुस्तकातलं. 23x² plus 48xy plus 3y² equal to 0. आन्सर मला जे विचारले ते त्याला काय म्हणूया आपण? द रिक्वायर्ड, मला विचारलेलं रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन, मला जे विचारले ते रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन इज. काय तुमचं उत्तर या ठिकाणी? 23x² प्लस 48xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. आहे ना उत्तर? बरोबर का? अशा पद्धतीने आपला हा प्रश्न क्रमांक 5 संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 5, पेज नंबर 124. पाचवा प्रश्न संपलेला आहे. लिहून घ्या. झाले? ठीक आहे. बघा आता आपले हे शिराळ्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन 12वीचे क्लास आहेत. जर आपण सबस्क्रायबर असाल तर आपल्या इथे नंबर लिहिलेला आहे 8605 3605 55. या नंबरवरती जरूर संपर्क करा. आपल्या आत्ताच बॅचेस सुरू झालेले आहेत. 8वी NMMS, 10वी गणित विज्ञान इंग्रजी, 12वी मॅथमॅटिक्स फिजिक्स. तर आपण ऑनलाईन करत असाल चांगली गोष्ट आहे. सगळेच व्हिडिओ काही युट्यूबला येत नाहीत. आमचं काम हे वर्षभर याच पद्धतीचं चालू आहे. तर या नंबरवरती संपर्क करून ऍडमिशन घ्या, बरं होईल. तुम्हाला ही वर्षभर या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे शिकता येईल, आम्हाला तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करता येईल. आपण हा संपूर्ण एक्सरसाइज पहिला प्रश्न, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा एकत्र सगळे प्रश्न आपल्याला युट्यूब वरती पाहावयास मिळत आहेत. सगळेच व्हिडिओ आम्ही युट्यूब वरती अपलोड करत नाही. आपण जॉईन केलेलं चांगलं होईल. ठीक आहे, थांबूया.